परधान मुंबईमध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जम सकल पुरण असे हे लक्षण स्वप्नाचे त्याचे स्वप्न तो विलक्षण ठावेन बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत ध्यान मुंबईमध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जम सकल बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे ध्यान मुंबईमध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जम सकल रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे वाटले मन पत्ता नाही ठा डोळान देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परधान मुंबईमध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जम सकल रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे वाटले मन पत्ता नाही ठा डोळान देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परधान मुंबईमध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जम सकल वाटले मन पत्ता नाही ठा डोळान देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परम पुरुषार्थ वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभर बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे
पुरुषार्थ वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभरी सारांश माझा धरून हात लिहवून घेता हे निजचरित भक्ती भावे निजस्मरणरत हे चिकी इंगित येथील म्हणून हेमा रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे वाटले मन पत्ता नाही ठा डोळान देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परम पुरुषार्थ वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभरी सारांश माझा धरून हात लिहवून घेता हे निजचरित भक्ती भावे निजस्मरणरत हे चिकी इंगित येथील म्हणून हेमा समन्वित साई सच्चरित परिसावे तेने मनास होईल शांती उपजेल व्यसनमग्न उपरती जडेल साई चरणी भक्ती भव निर्मुक्तीदायक असो पुढील अध्यायी आता संन्यासी विजयानंदाची कथा जयास मानस सरासी जाता लाधली निर्मुक्तता निजपदी भक्त मानकर बाळाराम तयाही तैसाच दिधला विश्राम तोच नूलकर मेघांचा काम पुरवी प्रकाम साईनाथ व्याघ्रासारखानी श्रवणा पर्वणी महोत्सव स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते नवसादि कथा कथनम नाम 33 संपूर्णः श्री सद्गुरु साधान मुंबई मध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल पुरण असे हे लक्षण स्वप्नाचे त्याचे स्वप्न तो विलक्षण ठावेन बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत ध्यान मुंबई मध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे ध्यान मुंबई मध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे वाटले मन पत्ता नाही ठा डोळान देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परधान मुंबई मध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल
रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे वाटले मन पत्ता नाही ठा डोळा न देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परधान मुंबईमध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल वाटले मन पत्ता नाही ठा डोळा न देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परम पुरुषार्थ वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभर बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे पुरुषार्थ वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभरी सारांश माझा धरून हात लिहवून घेता हे निजचरित भक्ती भावे निजस्मरणरत हे चिकी इंगित येथील म्हणवून हेमा रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे वाटले मन पत्ता नाही ठा डोळा न देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परम पुरुषार्थ वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभरी सारांश माझा धरून हात लिहवून घेता हे निजचरित भक्ती भावे निजस्मरणरत हे चिकी इंगित येथील म्हणवून हेमा समन्वित साई सच्चरित परिसावे तेने मनास होईल शांती उपजेल व्यसनमग्न उपरती जडेल साई चरणी भक्ती भव निर्मुक्तीदायक असो पुढील अध्यायी आता संन्यासी विजयानंदाची कथा जयास मानस सरासी जाता लाधली निर्मुक्तता निजपदी भक्त मानकर बाळाराम तयाही तैसाच दिधला विश्राम तोच नूलकर मेघांचा काम पुरवी प्रकाम साईनाथ व्याघ्रासारखानी श्रवणा पर्वणी महोत्सव स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते नवसादि कथा कथनम नाम 33 संपूर्णः श्री सद्गुरु साधान मुंबई मध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल पुरण असे हे लक्षण स्वप्नाचे त्याचे स्वप्न तो विलक्षण ठावेन बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत ध्यान मुंबई मध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन
मजकडे येऊन जा म्हणत. आकृतीवरून दिसले महंत, परी नठावे ते कोठे वसत. रामलाल होऊन जागृत, विचारा कुलित जाहला. जावे ऐसे ध्यान, मुंबईमध्ये वसता जाण. बाबांनी स्वप्न दिले तया, दिग्वायू रवी वरुणादी देवता. यांच्या अनुग्रहाची या सत्ता. बाह्यांतःकरण विषय ग्राहकता, जागरितता त्या नाव. विरमे जम सकल रामलाल होऊन जागृत, विचारा कुलित जाहला. जावे ऐसे वाटले मना, पत्ता नाही ठा. डोळान देखे जो उदरंभरा, साधू खरा तो समजावा. सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ, हाच ज्याचा परधान. मुंबईमध्ये वसता जाण, बाबांनी स्वप्न दिले तया. दिग्वायू रवी वरुणादी देवता. यांच्या अनुग्रहाची या सत्ता. बाह्यांतःकरण विषय ग्राहकता, जागरितता त्या नाव. विरमे जम सकल रामलाल होऊन जागृत, विचारा कुलित जाहला. जावे ऐसे वाटले मना, पत्ता नाही ठा. डोळान देखे जो उदरंभरा, साधू खरा तो समजावा. सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ, हाच ज्याचा परधान. मुंबईमध्ये वसता जाण, बाबांनी स्वप्न दिले तया. दिग्वायू रवी वरुणादी देवता. यांच्या अनुग्रहाची या सत्ता. बाह्यांतःकरण विषय ग्राहकता, जागरितता त्या नाव. विरमे जम सकल वाटले मना, पत्ता नाही ठा. डोळान देखे जो उदरंभरा, साधू खरा तो समजावा. सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ, हाच ज्याचा परम पुरुषार्थ. वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त, वाचा ही व्यर्थ पळभर. बाबांचे रूप लक्षण, पूर्वी कधी नाही दर्शन. मजकडे येऊन जा म्हणत. आकृतीवरून दिसले महंत, परी नठावे ते कोठे वसत. रामलाल होऊन जागृत, विचारा कुलित जाहला. जावे ऐसे पुरुषार्थ. वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त, वाचा ही व्यर्थ पळभरी. सारांश माझा धरून हात, लिहवून घेता हे निजचरित. भक्ती भावे निजस्मरणरत, हे चिकी इंगित येथील. म्हणवून हेमा रामलाल होऊन जागृत, विचारा कुलित जाहला. जावे ऐसे वाटले मना, पत्ता नाही ठा. डोळान देखे जो उदरंभरा, साधू खरा तो समजावा. सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ, हाच ज्याचा परम पुरुषार्थ. वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त, वाचा ही व्यर्थ पळभरी. सारांश माझा धरून हात, लिहवून घेता हे निजचरित. भक्ती भावे निजस्मरणरत, हे चिकी इंगित येथील. म्हणवून हेमा समन्वित, साई सच्चरित परिसावे. तेने मनास होईल शांती, उपजेल व्यसनमग्न उपरती. जडेल साई चरणी भक्ती, भव निर्मुक्तीदायक. असो पुढील अध्यायी आता.
संन्यासी विजयानंदाची कथा जयास मानस सरासी जाता लाधली निर्मुक्तता निजपदी भक्त मानकर बाळाराम तयाही तैसाच दिधला विश्राम तोच नूलकर मेघांचा काम पुरवी प्रकाम साईनाथ व्याघ्रासारखानी श्रवणा पर्वणी महोत्सव स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते नवसादि कथा कथनम नाम 33 संपूर्णः श्री सद्गुरु संधान मुंबई मध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल पुरण असे हे लक्षण स्वप्नाचे त्याचे स्वप्न तो विलक्षण ठावेन बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत ध्यान मुंबई मध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे ध्यान मुंबई मध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे वाटले मन पत्ता नाही ठा डोळान देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परधान मुंबई मध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे वाटले मन पत्ता नाही ठा डोळान देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परधान मुंबई मध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषय ग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल वाटले मन पत्ता नाही ठा
डोळा न देखे जो उदरम भरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परम पुरुषार्थ वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभर बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे पुरुषार्थ वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभरी सारांश माझा धरून हात लिहवून घेता हे निजचरित भक्ती भावे निजस्मरणरत हे चिकी इंगित येथील म्हणून हेमा रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे वाटले मन पत्ता नाही ठा डोळा न देखे जो उदरम भरा साधू खरा तो समजावा सर्वा ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परम पुरुषार्थ वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभरी सारांश माझा धरून हात लिहवून घेता हे निजचरित भक्ती भावे निजस्मरणरत हे चिकी इंगित येथील म्हणून हेमा समन्वित साई सच्चरित परिसावे तेने मनास होईल शांती उपजेल व्यसनमग्न उपरती जडेल साई चरणी भक्ती भव निर्मुक्तीदायक असो पुढील अध्यायी आता संन्यासी विजयानंदाची कथा जयास मानस सरासी जाता लाधली निर्मुक्तता निजपदी भक्त मानकर बाळाराम तयाही तैसाच दिधला विश्राम तोच नूलकर मेघांचा काम पुरवी प्रकाम साईनाथ व्याघ्रासारखानी श्रवणा पर्वणी महोत्सव स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते नवसादि कथा कथनम नाम 33 संपूर्णः श्री सद्गुरु